सही समय पे तय कर तुझे करना क्या है, सही समय पे तय कर तुझे करना क्या है, वरना समय तय करेगा तेरा करना क्या है. हॅलो ऍग्रिकॉस, जे आता मुलं जस्ट 4th इयर मध्ये गेलेले असतील, ऍग्रिकॉस आपले भाऊ बांधव त्यांच्याकरिता MCR PGCET 2027 ही बॅच आपण लॉन्च करीत आहोत. हो, खूप मोठा क्रांतीचा हा सणाचा दिवस आहे की आजच्या दिवशी आपण ही बॅच लॉन्च करत आहोत. बघा, ही या बॅचची सुरुवात तुम्हाला 20 मे 2026 पासून भेटेल आणि जे 100 स्टुडंट असतील त्यांना बॅच ही 2000च्या अंदर मध्ये पाहायला भेटेल. बघू, या सगळ्या मुद्द्यावरती इत्थंभूतरित्या आपण एक एक करून बोलणारच आहोत. त्यापूर्वी मी एकदा तुमच्या सगळ्यांशी आपल्या फॅकल्टीचा इंट्रोडक्शन करून देतो. सर्वप्रथम मी म्हणजे हर्षल तिरपुडे, मी बऱ्यापैकी रँक होल्डर आहे. MCR PGCET बऱ्यापैकी टॉप 10 मध्ये असलो आहे दरवेळी सुद्धा. आता पण मी MCR PGCET ची एक्झाम देत असतो, यावर्षी सुद्धा देणार आणि तुम्ही बघाल माझ्या टॉप 10 मध्ये नाव हमखास असेल. बघा, डॉक्टर गजानन फुके सर यांची PhD झाली आहे हॉर्टिकल्चर मध्ये, यांची PhD झालेली आहे हॉर्टिकल्चर मध्ये. मग आहेत मिस GPB. कोण आहेत तुम्हाला लवकरच माहित पडेल. बऱ्यापैकी टीचिंगचा यांना अनुभव आहे. कसं काय बघायला पडते, एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन येतात, सगळे यांना बऱ्यापैकी माहित आहे. आता बघू जसं मी हर्षल तिरपुडे. तर या बॅच मध्ये म्हणजे ही जी 2027 ची बॅच आहे, पुढच्या वर्षी होणारी जी एक्झाम आहे त्याकरता आपण जे बॅच घेत आहोत त्यामध्ये मी म्हणजे हर्षल तिरपुडे काय काय शिकवणार आहे. बघा, पहिल्यांदा ॲग्रोनॉमी शिकवणार, प्लांट पॅथॉलॉजी, बॉटनीतला काही पोर्शन, इकॉनॉमिक्स, सॉइल सायन्स आणि ॲनिमल हस्बेंडरी, डेअरी सायन्स, या सगळ्या गोष्टी मी शिकवणार. बॉटनीचा काही पोर्शन मी शिकवणार, काही पोर्शन मिस GPB मॅम शिकवतील. बघा, माझ्या जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग मधून PG झालेला आहे, तुमच्या सगळ्यांना हा बऱ्यापैकी माहित आहे. बघा, मग आलेले आहेत डॉक्टर गजानन फुके सर. हे तुम्हाला काय काय शिकवतील. सर्वप्रथम यांचा PhD झालेला आहे हॉर्टिकल्चर मधून. मग यांना मी पुरेपूर कॅपेबल समजतो की हे तुम्हाला गाईड करण्यासाठी व्यवस्थित व्यक्ती आहेत. हे हॉर्टिकल्चर शिकवणार, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग शिकवणार, एक्सटेन्शन शिकवणार आणि एंटोमॉलॉजी सुद्धा शिकवणार आहेत. या विषयाच्या काही पोर्शन मी सुद्धा घेणार आहे. त्याकरता तुम्ही निवांत बसा, सगळ्या क्वालिटीने तुम्हाला भेटणार आहे. आयता सजवून तुमच्या ताटामध्ये मिळणार आहे सगळा. नंतर आहेत मिस GPB. लवकरच माहित पडेल तुम्हाला ही कोण आहेत. ऍग्रिकल्चरच्या संसारातले एक हिरा व्यक्ती आपण लवकरच घेऊन येत आहोत. हे काय शिकवणार आहे, बॉटनी, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, सीड सायन्स आणि बाकी यामधला काही पोर्शन मी सुद्धा शिकवणार आहे. ठीक आहे का. बघा, मग ही बॅच कशा पद्धतीने असणार आहे. व्हॉट अबाउट बॅच, कशा पद्धतीने कशी असणार आहे, काय काय मिळणार आहे. तर बघा, तुमच्याकरता मी सांगतो, या बॅच मध्ये आपल्याला लेक्चर्स होतील सगळेचे सगळे, बऱ्यापैकी टेस्ट अवेलेबल होतील, बऱ्यापैकी टेलिग्राम ऍक्टिव्हिटी बघायला भेटेल, बऱ्यापैकी PDFs बघायला भेटतील आपल्याला, बऱ्यापैकी एक एक गोष्टीवरती आपण व्यवस्थित बोलूया. बघा, लेक्चर कसे होतील, हो त्या बाबतीतच आपण आता डिस्कस करू. लेक्चर कसे होतील बघा, प्रामाणिकपणे बेसिक्स पासून कव्हर करणार, फाउंडेशन पर्यंत जाणार. ऑल ऍग्रिकल्चर रिलेटेड एक्झाम, बेसिक आणि फाउंडेशन पासून सुरुवात करणार, डायरेक्ट ऍडव्हान्स लेवल वरती जाणार. पण एव्हरी सब्जेक्ट प्रॉपरली कव्हर होईल याची मी शाश्वत गॅरंटी घेतो. कॅटेगरायझेशन ऑफ कंटेंट अकॉर्डिंग टू एक्झाम. बघा, कोणतेही क्लासेस, कोणताही असो, ऍग्री MPSC असो, AFO असो किंवा MCR असो, ते कधीही तुम्हाला ऍक्च्युअली MCR लेवल शिकवत नाही, ते पूर्ण सिलेबस कव्हर करतात. मी काय म्हणतो ही काही क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड लेवलची एक्झाम नाही आहे, प्रॅक्टिस वाली एक्झाम नाही आहे. हे लर्निंग वाली एक्झाम आहे, रट्टाफिकेशन वाली एक्झाम आहे. यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की काय येते ना काय नाही. तर आपण आपल्या या बॅच मध्ये प्रॉपरली सांगणार की MCR लेवल काय आहे, AFO लेवल काय आहे, ऍग्री MPSC लेवल काय आहे आणि UPSC ऑप्शनल लेवल काय आहे.
या सगळ्या गोष्टी कॅटेगराइज करून मिळतील तुम्हाला, कॅटेगराइज करून. जसं 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 कधी कधी क्वेश्चन येते एमसीआर मध्ये, एमसीआर मध्ये क्वेश्चन येते की सांगा कॅल्शियम कशाची डिफिशियन्सी काउज करते. कॅल्शियम कशासाठी महत्वाचे आहे. कॅल्शियम नाही का फ्रूट डेव्हलपमेंटसाठी महत्वाचे आहे, फ्रूट अँड रूट डेव्हलपमेंटसाठी बऱ्यापैकी. ठीक आहे का. एफओ मध्ये कसा क्वेश्चन येते बघा. एफओ मध्ये याच्यावरती क्वेश्चन येते, हो फ्रूट अँड रूट डेव्हलपमेंट होते, पण याच्यामुळे डिसऑर्डर कोणता होते. बेअर डिसऑर्डर बऱ्यापैकी, बेअर ब्लॉसम एंड रॉट याचे कॅरेक्टर देतील, चूज करा म्हणेल हा कोणता डिसऑर्डर आहे. ठीक आहे का. म्हणजे थोडासा हार्डनेस वाढली. ऍग्री एमपीएससी मध्ये, एमपीएससी मध्ये आपल्याला बघायला भेटते, हो या कॅल्शियम मुळे बेअर होते डिसऑर्डर, फ्रूट आणि रूट डेव्हलपमेंट होते. पण बाबू कॅल्शियमची मात्रा वाढली तर कोणता न्यूट्रिएंट कमी होते, हा लेवल आहे ऍग्री एमपीएससीचा. तर आपल्याकडे कॅटेगरायझेशन करून मिळेल की हा लेवल आहे एमसीआरचा, हा लेवल आहे एफओचा, हा लेवल आहे ऍग्री एमपीएससीचा. तुम्हाला आता पण सांगतो, एमसीआर हे खूप चिल्लर एक्झाम आहे, खूप म्हणजे खूप चिल्लर एक्झाम आहे. याला काय युपीएससी लेवल अभ्यास लागत नाही. जर आपण प्रॉपरली टप्प्याटप्प्याने कव्हर केला तर आपण खूप कमी वेळेमध्ये खूप चांगला रँक नाही, टॉप 5 किंवा टॉप 10 मध्ये रँक आपण आरामात मिळवू शकतो. पुढे बघा, इथं बघा टेस्ट कसे होतील. आपण त्या मुद्द्यावर थोडासा राहिला आपला हा मुद्दा. बघा 80 आणि 20% सिलेबस आपण प्रॉपरली कोऑर्डिनेशन कंप्लीट करूया. नेमका हा राहतच नाही, हा 20% असा काही असतच नाही. हा एक समभ्रम आहे, की प्रॉपरली हा जो 20% आहे हा 80% मध्ये कव्हर होतो. मी स्वतः कव्हर केलेला आहे, प्रॉपरली रँक हासिल केलेला आहे. माझे मित्र आहेत त्यांना सुद्धा प्रॉपरली रँक मिळालेली आहे. म्हणून मी हमखास पद्धतीने असं बोलू शकतो की 20% असं काही असतच नाही. तो 80% मध्ये सगळा कव्हर होऊन जातो. तरी पण आपण काही एक्स्ट्रा गोष्टी करूया. लाईव्ह लेक्चर असणार आहे, प्लस रिकॉर्डेड अवेलेबल असणार आहे खास तुमच्या करता. ओनली रिलेव्हंट कंटेंट कधीही एक्झाम मध्ये विचारत नाही. कोणतीच एक्झाम, ऍग्रीकल्चरची कोणतीही एक्झाम तुम्हाला कधीही विचारत नाही की सांग बाबू गाईच्या वजन किती आहे. कोणतीही एक्झाम तुम्हाला कधीही विचारत नाही की सांग बाबू गिर गाय किती दूध देते. नाही, ओव्हरऑल पाठ करायचं. इंडिजिनस काऊ किती दूध देते, आपली देशी काऊ, एक्झोटिक काऊ, विदेशी काऊ किती दूध देते ना, बफेलो किती देते, असं ग्रुप वाईज पाठ करायचं. सिंगल पाठ नाही करायचं. वजन कुठं विचारत नाही, गाईचा रंग कुठं विचारत नाही. हमखास डोक्यात ठेवा, अशा पद्धतीचे कधीही एक्झाम मध्ये विचारत नाही. म्हणून म्हणतो रिलेव्हंट कंटेंट कडे लक्ष द्या. रिलेव्हंट ओनली. आपल्या या बॅच मध्ये आपण ओनली रिलेव्हंट कंटेंट कडे फोकस करणार आहोत. फालतू गोष्टीकडे आपण बघणार सुद्धा नाही. ठीक आहे का. मग आता आपण आपल्या टेस्ट वरती आपण टेस्ट कसे घेणार आहोत. टेस्ट कसे होतील. टॉपिक वाईज टेस्ट होतील, जसं शिकवला त्याच्यावरती टेस्ट होतील प्रॉपरली. सब्जेक्ट वाईज टेस्ट होतील. हो, ओएमआर शीट प्रॅक्टिस आपण प्रॉपरली करून घेणार आहोत. ओएमआर शीट म्हणजे अशी एक शीट असते, त्याच्यामध्ये आपल्याला गोले करावं लागतात काळ्या पेनानं. निळा पेन चालत नाही, काळ्या पेनानं करावं लागतात. ठीक आहे का. कॉम्बो टेस्ट जे की खूप क्रांतिकारी असा आता जे मुलं देत आहेत 2026 ची परीक्षा त्यांच्याकरिता ठरलेली आहे. फुल लेंथ टेस्ट जे की सगळ्यांकरता खूप लाभदायक असणार आहे. म्हणजे असे मिळून आपण जवळपास 200+ टेस्ट अवेलेबल करून देणार आहोत खास तुमच्याकरता. टेस्ट अनालिसिस, दर एका टेस्टच्या अनालिसिस आपल्याला प्रॉपरली बघायला मिळणार आहे खास तुमच्याकरता. मग अजून काय मिळणार आहे. अजून कुछ नहीं डार्लिंग, इससे मन नहीं भरा तो तेरे लिए लाया हूं मैं. देख की प्रॉपरली आपली टेलिग्राम सेशन होतील. प्रॉपरली टॉपिक संपला त्याचे टेलिग्राम सेशन प्रॉपरली होणार. टॉपिक वाईज टेलिग्राम सेशन हो बोललो. आता डाऊट क्लिअरिंग असणार, पर्सनल काउन्सिलिंग असणार. तुझा अभ्यास नाही होत आहे, तुझं मन नाही लागत आहे, आपण त्या गोष्टी सगळ्या टप्प्यानं क्लिअर करू. कसं तुला अभ्यास करायला पाहिजे, तुला अभ्यास करून होत नाही, डोंट वरी. मै हुना
सगळ्या गोष्टी करणार आहोत आपण, ठीक आहे का? मग बघा, स्टडी मटेरियल आपली बुक सध्या टायपिंगला आहे, तर आपण सध्या बुक नाही देऊ शकत. आपण काय करू शकतो, टॉपिक वाईज पीडीएफ देऊ शकतो मुलांना, टॉपिक वाईज पीडीएफ, जे की माझे स्वतःचे नोट्स आहेत. मी कुठल्याही बुक मधून माझे स्वतःचे नोट्स काढलेले नाही आहेत. जे रेफरन्स बुक आहेत त्यामधून माझे स्वतःची बुक काढलेली आहे. तर त्या बुकची पीडीएफ मध्ये कन्व्हर्जन करण्यात आला, प्रॉपरली टाईप करण्यात आला आणि तेच माझे स्वतःचे नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, टॉपिक्स वाईज पीडीएफ. त्या पीडीएफ तुम्हाला प्रिंटेबल फॉर्म मध्ये अवेलेबल राहतील. त्या सगळ्या पीडीएफ तुम्हाला प्रिंटेबल फॉर्म मध्ये अवेलेबल राहतील. याच्यासाठी डोंट वरी, लोड नको घ्या. वाय आर यू फिअर वेन हर्षल इज हिअर, डोंट वरी ना डिअर. पहिली गोष्ट हा खूप महत्वाचा आहे. बघा, हा खूप महत्वाचा आहे. आपण कोणती बॅच लावतो, काय बॅच लावतो, त्याकरता तुम्ही हा बघणे खूप महत्वाचे आहे की व्हॉट अबाउट बॅच, की बॅच पूर्ण कंप्लीट करून मिळेल. काय म्हटलं, बॅच पूर्णपणे कंप्लीट करून मिळेल, पूर्णपणे. बाकी तुम्ही कुठं क्लास केले, काय करणार, मला काही संबंध नाही. तुम्ही एकदा छाछाडून बघा, छानून बघा की ती बॅच कंप्लीट होते का कुठेही क्लास. मी काय म्हणतो, ही बॅच पूर्णपणे कंप्लीट करून भेटेल. जसं एखादा पॅथॉलॉजी विषय बघितला तर पॅथॉलॉजी विषयामध्ये कुठेही क्लास लावाल तर तुम्हाला दिसेल 30 लेक्चर, 40 लेक्चर, 50 लेक्चर. अरे मरल ना तो पोरगा, राहील का काही हाडाच्या पासळा वगैरे काही वाचेल का? नाही. तेवढाच एकच कंटेंट असते, सेमच कंटेंट असते, त्यालाच घासत 40-50 लेक्चर. आपण तसं नाही करणार. क्वालिटी सेशन असणार आहे आपला, मजाक बाजीनं. जसं आता मी बोलत आहोत तुमच्याशी, तशाच पद्धतीने लेक्चर होणार आहेत. पण कसे, तेवढा भापट पसाळा आपण फैलवणार नाही. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला घेण्याचा प्रयत्न असेल. म्हणून आता पण तुम्हाला सांगतो की आपल्याकडे पूर्ण बॅच कंप्लीट करून मिळेल. सोबत बाळांनो, जरी तुम्हाला वाटत असेल की आपली बॅच कंप्लीट नाही झाली तर त्या सगळ्या मुलांना जितके पैसे आहेत सगळेचे सगळे वापस करण्यात येतील. काय म्हटलं, पूर्ण बॅच कंप्लीट नाही झाली किंवा कोणता टॉपिक सुटला तर तुम्ही मला कॉल करा, मी तुमचे पूर्णचे पूर्ण पैसे त्याच वेळेवरती परत करण्यालाही तयार आहे. ठीक आहे का? सोबत बा, आपली बॅचची टोटल ड्युरेशन असणार आहे 5 ते 6 मंथ. टोटल ड्युरेशन 5 ते 6 मंथ. पण ते तुमच्यासाठी अवेलेबल केव्हापर्यंत असेल, 18 मंथ पर्यंत, बरोबर 1.5 महिने, 1.5 वर्षापर्यंत ही बॅच अवेलेबल असेल. खास तुमच्याकरता 1.5 वर्षापेक्षाही जास्त. समजून घ्या, ही बॅच तुम्हाला एमसीआर पीजीसीईटी 2027 जे पुढच्या वर्षी होणार आहे, ती एक्झाम होण्यापूर्वीपर्यंत ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल असणार. आणि मधात आता जेही आपण उपक्रम चालवणार आहोत खास ऍग्रीकॉस करता, त्या सगळ्यांचा लाभ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे का? बघा, आता तुम्हाला सांगतो आपल्या बॅचची प्राइस काय आहे. आपल्या बॅचची प्राइस आहे 3,000 रुपये. किती? 3,000 रुपये. 3,000 रुपये. पण खास तुमच्यामधून खूप साऱ्या मुलांची रिक्वेस्ट होती की आम्ही खूप पैसे पे करू शकत नाही, 3,000 ही आमच्यासाठी खूप मोठे आहेत. तर खास जे स्टार्टिंगचे 100 स्टुडंट राहतील, जे सुरुवातीचे 100 स्टुडंट राहतील, त्यांच्याकरता आपल्या बॅचची फी असणार आहे फक्त 1,500 रुपये. 1,500 सुरुवातीचे जे 100 मुलं एनरोल करतील त्यांच्याकरता ही किंमत असणार आहे. 100 मुलांनी ऍडमिशन केले की त्यानंतर जेही मुलं येतील त्यांना 3,000 रुपये पे करावे लागतील. कसल्याही पद्धतीच्या, कसल्याही टाईपच्या कन्सेशन मिळणार नाही. जर तुम्हाला या 100 विद्यार्थ्यांमध्ये यायचं असेल आणि 1,500 मध्ये ही बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला काहीच नाही करावे लागेल की हा कुपन कोड वापरावा लागेल. हा कुपन कोड वापरावा लागेल जो की आहे सारथी 50. काय आहे? सारथी 50, SAARTHI 50. हा जर तुम्ही कुपन कोड वापरले तर तुम्हाला ही बॅच 3,000ची आहे. तुमच्यासाठी खास ही 1,500 ला ऍक्टिव्हेट होऊन जाणार. ठीक आहे का? सोबत एक खास गोष्ट अशी आहे की दर एखादा सब्जेक्ट कंप्लीट झाला की एखादा टॉपिक कंप्लीट झाला तर आपण नाही का सरप्राईज टेस्ट
अवेलेबल करून देणार आहोत. सरप्राईज टेस्ट, जे की जितका शिकवलाय तितकून त्यामधूनच क्वेश्चन येणार. जितका शिकवला आहे त्यामधूनच क्वेश्चन येणार, बाहेरून कुठून पण येणार नाही, याची मी खात्री घेतो. आणि जशी सरप्राईज टेस्ट होणार तुम्ही सगळे द्याल, आणि ही जेव्हा तुम्ही सरप्राईज टेस्ट द्याल ना, यामध्ये जर तुमचा रँक सगळ्यात वरती आला, 1 नंबर आला, तर तुम्हाला जितकेही बॅचची प्राइस आहे, म्हणजे किती, 1500 रुपये, म्हणजे किती, 1500 रुपये हे तुम्हाला परत करण्यात येईल किंवा बक्षीस देण्यात येईल. मग अजून एक टेस्ट येईल, अजून त्या टेस्ट मध्ये जर तुम्ही टॉप आला तर पुन्हा एकदा 1500 देण्यात येईल. असं वर्षभरातून आपण कितीतरी टेस्ट घेणार आहोत, आणि या टेस्टच्या माध्यमातून तुम्ही पूर्णचे पूर्ण डबल टिबल पैसे जिंकू शकता. इतका मोठा फायदा तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे का? सोबत बघा, सोबत ही जे आहे आपली ऍप्लिकेशन, हे तुम्ही मोबाईल वरती अथवा लॅपटॉप वरती चालवू शकता, कोणत्याही एका डिव्हाइस वरती. दोनही वरती चालणार नाही एका वेळेस. एक तर मोबाईल वरती चालेल, अदरवाइज लॅपटॉप वरती चालेल. ठीक आहे का? बघा, तुम्हाला या बॅचचे डेमो लेक्चर्स आपला जो युट्यूब चॅनल आहे, हा जो युट्यूब चॅनल आहे जिथं तुम्ही व्हिडिओ बघत आहात, यामध्ये 20 मे 2026 20 मे 2026 पासून तुम्हाला डेमो लेक्चर सुद्धा पाहायला भेटणार आहे. टोकत आली मामा, उत्सव की तयारी करो, बरोबर आहे का नाही? सगळ्या गोष्टी तुम्हाला या 20 मे पासून भेटतील, की कशा शिकवते हा मास्तर, कसं बोलते, यामध्ये कसलाही वाद नाही. माझे लेक्चर्स तुम्ही या चॅनलवरती बऱ्यापैकी बघितलेले आहात, विश्वासाने तुम्ही माझ्याकडे आले आहात, तर तुम्हाला खात्री आहे की जे काही होणार आहे ते व्यवस्थितच होणार आहे. 20 तारखेपासून आपण डेमो लेक्चरला कंडक्ट करू. या सगळ्या कोणता सब्जेक्ट कसं असणार आहे याच्या पूर्ण जानकारी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून भेटेल. या बॅच विषयी तुला कसलीही कन्फ्युजन असेल बाळा, तर हा माझा नंबर आहे. दिस इज माय पर्सनल मोबाईल नंबर. कसल्याही क्लासचा या आपल्या क्लासचा नंबर नाही, हा माझा पर्सनल नंबर आहे. 9022735965. किती? 9022735965. हा माझा स्वतःचा पर्सनल नंबर आहे. तू केव्हाही कॉल कर, तू केव्हाही मेसेज कर. मी तुझ्या नंबरचा गैरफायदा घेऊन तुझ्या आजीशी बोलणार नाही. ठीक आहे का? तुझ्या कसलाही डाऊट असेल तू मला विचारू शकतेस. ठीक आहे? पुढच्या मुद्द्यावरती बोलू. पुढचा मुद्दा असा आहे की या गोष्टी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. युट्यूब चॅनल, आपला युट्यूब चॅनल कोणता आहे? सारथी ऍग्रीकॉस. याच्याकडे बघा, याच्याकडे बघा. आपला युट्यूब चॅनलचं नाव आहे सारथी ऍग्रीकॉस. ठीक आहे का? आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे सारथी एमसीएआर. सारथी एमसीएआर. आपल्या ऍप्लिकेशनचा, आपली जे ऍप आहे तिचं नाव आहे सारथी एज्युकेशन. जो सफिक्स वर्ड आहे त्याच्याकडे पुरेपूर बघा. युट्यूब चॅनलचं नाव आहे सारथी ऍग्रीकॉस, टेलिग्राम चॅनलचं नाव आहे सारथी एमसीएआर, आणि ऍप्लिकेशनच्या म्हणजे ऍपचं नाव आहे सारथी एज्युकेशन. या सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायलाच भेटेल. काय म्हणलं? या सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल. बघा, हीच वेळ आहे तुम्ही स्वतःचे मेंटर व्यवस्थित निवडायला पाहिजे. बघा, हा आपला युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनल सारथी ऍग्रीकॉस. यामध्ये तुम्हाला दिसत असेल सगळ्या गोष्टी. हा आपला ऍप्लिकेशन आहे सारथी एज्युकेशन. प्ले स्टोर वरून डाउनलोड करा. एकदा डाउनलोड झाले की हा वरचा सेक्शन बघायचं. इथं बँक एग्जाम आहे, तिथं दाबलं की हे लिस्ट दिसेल. तुमको काय दिखेगा? लिस्ट दिखेगा. जैसी लिस्ट दिखी तर त्यामध्ये एमसीआर क्लिक करायचं. एमसीआर क्लिक केलं की हा असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला कोर्सेस दिसेल. काय दिसेल? कोर्सेस. या कोर्सेस मध्ये क्लिक करायचं. तिथं आमची बॅच दिसत असेल, तिथून जाऊन पे वगैरे करून तुम्ही ते बॅच ऍक्सेस करू शकता. समोरचा मुद्दा एकदा पूर्णपणे पद्धतशीर रिवाइज की हे जे नवीन बॅच आहे हे खास 2027 मध्ये जे प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता आहे. खास 2027 मध्ये जे एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत खास त्यांच्याकरता आहे. 2027 ला ज्यांची एक्झाम होईल त्यांच्याकरता आहे एमसीआर पीजीसीटी. डायरेक्ट क्वेश्चन एक्झाम मध्ये फसणार म्हणजे फसणार. बॅच स्टार्ट ऑन 20 मे. बॅच प्राइस अंडर 2000. हो, 1500. पण कोणासाठी? जे सुरुवातीचे 100 विद्यार्थी राहतील त्यांच्याकरता. ठीक आहे का? जे सुरुवातीचे 100 विद्यार्थी राहतील त्यांच्याकरता. अजून आपण सेपरेट बॅच लॉन्च करताव. कोणासाठी?
फूड टेक्नॉलॉजी वाले विद्यार्थी, फूड टेक्नॉलॉजी सोबत सोबत हॉर्टिकल्चर वाले विद्यार्थी, सोबत सोबत कम्युनिटी सायन्स, ठीक आहे, सोबत सोबत ऍग्री इंजिनिअरिंग, सोबत सोबत जो ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट आहे त्यांच्याकरता सुद्धा आपली सेपरेट बॅच असणार आहे. ही मात्र डोक्यात ठेवा, ही मात्र गोष्ट डोक्यात ठेवा. तुम्ही या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्या. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आम्ही नवीन सुरुवात करतो, याचा मतलब असं नाहीये की आम्हाला काही येत नाही. नो नो, वैसा कुछ नाहीये. आम्ही जो कंटेंट तुम्हाला देऊ शकतो, आम्ही जे गोष्टी तुम्हाला सांगू शकतो, पुराणातली पुराणी क्लास सुद्धा तुम्हाला देणार नाही, याची मी खात्री घेतो. हाच वेळ आहे, तुम्ही योग्य डिसिजन घ्या. सही समय पे तय कर तुझे करना क्या है, वरना समय तय करेगा तेरा करना क्या है. एवढाच बोलून मी तुमची विनंती घेतो. धन्यवाद. भेटू आपण लवकरच डेमो लेक्चरला 20 मे पासून.